बाबा तुम्ही असे हताश नका होत.
नाही रे राजा, मी हताश नाहीये. मग तुम्ही पूर्वीसारखं बोलत का नाही? बाबा, तुम्हीच म्हणायचात ना की सत्य बोलण्याचा धर्म सगळ्यांनी पाळायलाच हवा म्हणून. राजा, आयुष्यात खूप चुका केल्यात ग मी. समोरचा नेहमीच चुकीचा असतो असं बोलणं हे अयोग्य आहे. मी चुकवतो की गायत्री बरोबर होती. त्या अरुण गडकरींनी पैशाच्या बळावर अनेक गोष्टी स्वतःच्या बाजूने वळवून घेतलेल्या आहेत की परिस्थितीने महादेवला तसं वागायला लावलं. अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तर मला आता हवी आहेत. बाबा, मी एक काम करते, मी विशालला इथे बोलावून घेते. तुम्ही थोडं बोला त्याच्याशी, तुम्हाला खूप बरं वाटेल. आणि आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून नक्की काहीतरी करू. गौरी, ढालेनी समोरच्याने केलेला वार अडवता येतो, परतून वार नाही करता येत. त्यासाठी तलवार लागते. हॅलो. हा गौरी. आई. अगं बाबा आहेत? एक मिनिट. बाबा, आईचा फोन आहे, तिला तुमच्याशी बोलायचं आहे. आई, बाबा जरा बिझी आहेत, तू थोड्या वेळाने फोन करशील? मा जीवा म्हणत होता तुम्हाला सागरशी काही बोलायचंय. काही हवंय का? हा, म्हणजे काय झालं होतं, सागरनं आम्ही 2-3 कामं सांगितली होती, त्याच्यातलं एक काम केलं त्यांनी. हो, विनायकराव सुटले बरं का पोलीस कस्टडीतून. फोन आला होता सागरचा लगेच, पण त्याच्यानंतर दुपारी ऑफिसमध्ये काय झालं ते कळवलं नाही त्यांनी. म्हणून विचारलं. सागर आलेत ना घरी का नाही? नाही, अजून आलाच नाहीये. आणि हे पण अजून आले नाही. पद्माकर पण आले नाहीत? दोघांना एवढा उशीर कसं काय? नाही म्हणजे सागर तर आजकाल अगदी वेळेवर येतात ना घरी. रात्रीचे जेवायला सुद्धा सगळ्यांच्या बरोबर असतात. म्हणूनच तर काळजी वाटतेय. जराही उशीर होणार असेल तर तो फोन करून कळवतो, पण आज फोनही केला नाही. हा, हॅलो सागर. बोल आजी. अहो, कुठे आहात तुम्ही? आम्ही सगळेजण वाट पाहतोय तुमची. काय झालं? शालिनी म्हणत होत्या की तुम्ही उशिरा येणार म्हणून फोनही नाही केलात. काय प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. एक
मीटिंग आली होती, त्यात अडकलो होतो. आणि पद्माकर ते कुठे आहेत? बाबा, आम्ही दोघं बरोबरच आहोत. काही नाही ग, काळजी करण्यासारखं काहीच नाही. काय की अचानकच आली मीटिंग, त्यामुळे बरं, आता ठेवू फोन. हो. अचानक मीटिंग ठरली म्हणे. काळजी करण्यासारखं काही नाहीये, येतील थोड्या वेळाने. तुम्हाला काही हवंय? नाही, झालं बास आता. तुम्ही जेवून घ्या आणि झोपून जा. प्रीती, इकडे ये बेटा. जरा बापाजवळ बसून 2 शब्द बोलावे तसं वाटत सुद्धा नाही तुला? बरं बोल, काय म्हणतोय तुझा स्पेशल फ्रेंड आशिष? अगं त्याला भेटायला बोलवलं तुम्ही, आला नाही तो. बरं आहे ना? त्याच्या घरचे प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाले आहेत. त्याच्या वडिलांना जामीन मिळालाय, पण अजूनही तो गोंधळलेला आहेच. म्हणजे काय? डॅडी, त्याच्या घरचं वातावरण खूप विचित्र आहे. आज तो शिकतोय, नोकरीही करतोय, कमवतोय. त्याचं कौतुक करायला हवं ना. सगळे त्याला ओरडतात. हा त्याचा बाप विनायक रणदिवे 1 नंबरचा विचित्र माणूस आहे. अगदी चक्रम म्हणावा इतका विचित्र आहे. आशिष म्हणतो ना, तत्वनिष्ठ माणसानं राहायचं ना खूप कठीण गोष्ट आहे. आय लाईक दॅट. म्हणजे आशिषचा हा ॲटिट्यूड आवडला मला. अगं आजच्या जगात या जमान्यात राहायचं असेल तर कशाला महत्त्व दिलं पाहिजे हे बरोबर कळतंय त्याला. त्याचे बाबा म्हणतात एवढ्या लवकर कमवायची काय गरज. पण मला सांगा, आज त्याची नोकरी होती म्हणून ठीक ना, तो कमवतोय म्हणून बरं आहे. त्याचे बाबा प्रॅक्टिस करत नाही आहेत, मग काय केलं असतं त्यांनी? राईट. तू एक काम कर, परत माझा निरोप दे त्याला. मी भेटायला बोलवलंय म्हणावं. का? का काय, आमच्या भावी जावयाला आम्ही भेटायचं सुद्धा नाही. त्याला सांग मी लवकरात लवकर भेटायला बोलवलंय म्हणून. काय? चल. तुम्हाला काही कळलं का मेघनाताई? काय रे, काय झालं? सॉलिड लपड झालंय. आता काय तुझी भाषा रे? नाही, लपड म्हणजे तसं लपड नाही, म्हणजे लपड काहीतरी वेगळं झालंय. म्हणजे काय लपड झालंय हे कळत नाहीये. पण तुम्हाला सांगतो, लपड जे झालंय ना ते पद्माकर दादा आणि सागर बाबा यांच्यात काहीतरी झालेलं आहे. काहीतरी भानगड झालेली. भाऊजी आणि सागर?
ती दोघं घरी आल्यावर काही भांडण वगैरे झालं का? नाही नाही, ते घरी आलेच नाही तर भांडण काय होणार आहे. शालिनी ताई महासाहेबांना काहीतरी सांगत होत्या. हे तुला कसं कळलं? म्हणजे काय झालं बघा, आय एम वंडरिंग फ्रॉम देअर रूम. तिकडून चाललो होतो तर काहीतरी फुसफुस माझ्या कानावर आली. आता फुसफुस कानावर आली तर ऐकायला नको का, म्हणून मी ऐकायला थांबलो तिथं. म्हणजे चोरून नाही ऐकला, चोरून नाही ऐकलं. आता कानावर पडलं म्हणून मी ऐकलं. पण शालिनी ताई महासाहेबांना काहीतरी सांगत होत्या. शालिनी ताई काहीतरी टेन्शन मध्ये महासाहेबांना सांगत होत्या, म्हणून महासाहेबांना टेन्शन आलं. मग महासाहेबांनी टेन्शन मध्ये सागर बाबांना फोन केला. मग टेन्शन अजूनच वाढलं आणि मग माझ्या लक्षात आलं की खरंच काहीतरी टेन्शन आहे. वा, म्हणजे नक्की काय झालं हे तुला कळलेलं नाहीच. नाही, एक्झॅक्ट काय टेन्शन आहे मला काही खरंच कळलं नाही. ताई काही टेन्शनचं खरं कारण काय आहे हे मला जेव्हा सांगायला येशील ना तेव्हा बघू. जा आता. नक्की सागर आणि भाऊजींमध्ये काय झालं असेल? गेस व्हॉट? ए प्लीज हा, मला हे गेसिंग गेम्स अजिबात आवडत नाही. काय ते स्पष्ट सांगून टाक. डॅडींनी आशिषसाठी माझ्याकडे पुन्हा निरोप दिलाय. आय एम सो 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 हॅपी. मला वाटतं ना दीदी, डॅडींचं मत परिवर्तन होतंय. तुला आनंद होणं खूप स्वाभाविक आहे, पण एवढी लवकर हुरळून जाऊ नकोस. मला वाटतं ना दीदी, तू खूप निगेटिव्ह थिंकिंग करतेस किंवा खूप काळजी करतेस. असेलही, पण काय करणार, आपल्या डॅडींना मी चांगलीच ओळखते. हे बघ, आपले डॅडी कधी कसे वागतील हे काही सांगता येत नाही. आता आशिषशी सुद्धा ते काय बोलणार आहेत हे आपल्याला कुठे माहिती आहे, म्हणून मला खात्री वाटत नाही. पण मला असं वाटतं की डॅडींनी आशिषला काहीतरी चांगल्या कारणासाठी बोलवलं असेल. एवढी खात्री वाटते तुला डॅडींबद्दल? असंही असेल ना की आशिषला किंवा त्याच्या फॅमिलीला ते काहीतरी मदत करणार असतील. हाय होप्स. एनिवेज, डॅडी काय बोलणार आहेत हे आपल्याला कळेलच. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तू आशिषला जरा सावध कर. मला त्याची गरज नाही वाटत. ठीक आहे, आय होप तुला वाटतंय तसंच होईल. सागर, अरे काय रे, किती उशीर, किती वेळ वाट पाहत होते मी. हे पण आले असतील ना? चला लवकर जेवायला चला. नाही आई, बाबा अजून आले नाहीये. ऍक्च्युली त्यांची एक मीटिंग होती. अरे काय हे, किती उशिरापर्यंत चालतात तुमच्या मीटिंग्स? बर चल, तू तरी जेवणार आहेस ना? नाही, मी जेवलो. सागर, मग हे तुला आधी कळवता नाही आलं? अरे घरी आम्ही सगळेजण वाट पाहत असतो का तुमची? तुमच्या मीटिंग्स आणि हे उशिरा येणं कधी संपणारे देव जाणे.
डॅडी काय ग बेटा? तुम्ही कुठे जाणार नाही आहात ना? मी नाही बेटा, कुठेच जाणार नाहीये मी. का? तुम्ही कुठे जाऊ नका. मी खरंच कुठे जाणार नाहीये बेटा. आणि समजा गेलोच ना तर लगेच तुझ्या जवळ परत येणार आहे मी. नाही, पण तुम्ही कुठे जाऊ नका. गेलात आणि परत आलाच नाही तर. अगं बेटा, असं कसं होईल? मी तुला सोडून कसा जाईन? का? मम्मा तर गेली ना. ती कुठे येणार आहे परत? नाही बेटा, मी नाही जाणार.